हरि ओम तत्सत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गीता जगत असलेल्या रामरूपी श्रोत्यांना नमस्कार. माझं नाव दिलीप जनार्दन तांबोळी. सर्वजण कसे आहात? ठीकच असाल अशी मी आशा व्यक्त करतो. काळजी घ्यावी ही विनंती पण करतो. 25 जूनला मंगेश जोशी यांचा महाडून फोन आला. थोडी चर्चा झाली. विषय ठरला आजचा भगवद्गीता आणि आहार. त्यांनी तारीख दिली 30 जुलै. फोनवरचं बोलणं संपल्यानंतर मी कॅलेंडरकडे बघितलं. 30 जुलैला वार गुरुवार, श्रावण महिन्यात आहेत आणि एकादशी असा त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे. त्यामुळे मनात विचार आला, ही तर श्रींचीच इच्छा दिसते आहे. आपल्याला काय फक्त निमित्त मात्र भवसव्यसाचेन जाऊन उभं राहायचं आहे. ही संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे मनःपूर्वक आभारी आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी ही व्याख्यानमाला एवढ्या अडचणीत चालू ठेवलेली आहे. कम व्हॉट मे बट कॉन्व्हॉय शुड मार्च ऑन अशी सैनिकी शिस्तीची व्याख्यानमाला ही सुरू त्यांनी ठेवली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभारसुद्धा. आता सध्या मी लॉकडाऊनमुळे मुंबईत मुलुंड भागातील हरिओम नगर या ठिकाणी तुमच्याशी बोलत आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझ्या नावासमोर भुसावळ असा शहराचा उल्लेख केलेला आहे. बँक ऑफ इंडियातील नोकरीमध्ये मी तिथे 2012 ते 2013 या वर्षी होतो. नंतर मी 2014ला सेवानिवृत्त होऊन औरंगाबाद इथे स्थायिक झालेलो आहे. आजच्या गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये रामकर्ता हे जाणोनी चित्ती आणि तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे चाले हे शरीर कोणाची आसक्ते, कोण बोलविते हरी विण, हे लक्षात घेता आता हरी माझ्याकडून काय वदवून घेतो याची मलाही उत्सुकता आहे. भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये सर्वसाधारणतः भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग अशा पद्धतीचं मनुष्य व्याख्यानाला विषय निवडतो. तथापि हा वेगळा विषय निवडण्याचं कारण काय अशी तुम्हाला उत्सुकता असेल तर त्याच्यामागची थोडी पार्श्वभूमी सांगतो. दुसऱ्या अध्यायातील 72व्या श्लोकामध्ये ब्राह्मी स्थितीबरोबर त्यांनी ब्रह्मानंदाचं पण वर्णन केलेलं आहे. तथापि ही स्थिती प्राप्त व्हायला खूप भवनाम जन्मनाम म्हणते असंच म्हणावं लागेल त्याला. तर दुसरा काही शॉर्टकट आहे का? हो, दुसरा शॉर्टकट मला किंचित सापडला. तो असा की अन्न हे ब्रह्म आहे ह्या वाक्याप्रमाणे आपण अन्नाचा जर शोध केला किंवा त्याच्यासंबंधीची आपण इथे माहिती मिळवली तर बरं होईल असं मला वाटलं. त्याचं कारण असं की सामान्य माणसाला फक्त मिष्टान्ने इतरे जनाहा असं जसं म्हणतात त्याप्रमाणे त्याला आनंद, त्याच्यातच आनंद असतो, साहजिकच आहे. त्यामुळे लग्न असो, बारसं असो, बारावं असो, काही असलं तरी एकमेकाला विचारताना का हो जेवण कसं आहे असंच कुतूहल सर्वांना असतं. आणि त्यामुळे व्याकरणामध्ये अन्नाची व्याख्या थोडी गमतीशीर केलेली आहे. अद्यते इति अन्नम म्हणजे आत्ता या क्षणाला माझं काय आहे बाबा, मला भक्त की नाही वगैरे वगैरे. आता खाण्यासाठी जायचं की जगण्यासाठी खायचं हा वैयक्तिक प्रश्न असला तरी सर्व प्रश्नांची उत्तरं इथे मिळू शकतात अशा सर्व शास्त्रमयी गीता या ग्रंथात शोधण्याची मला उत्सुकता वाटली. आता सर्व शास्त्रमयी गीता म्हणजे काय तर महाभारताच्या भीष्म पर्वतामध्ये अध्याय 44मध्ये हा 4था श्लोक आहे. आणि खरोखरच याच्यामध्ये आपल्याला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर खरं म्हणजे आपण सर्वजण एकाच वर्गातले विद्यार्थी आहोत. ह्या विषयावर आपल्याला निबंध लिहायला सांगितला आहे अशी कल्पना करा.
त्यामुळे ह्या विषयावर मी जी माहिती गोळा केलेली आहे ती तुमच्याशी शेअर करतो आहे, असं आजच्या या व्याख्यानाचे स्वरूप आहे. तथापि प्रत्येकाने आपला निबंध वेगळा लिहायचा आहे हे लक्षात ठेवावे, ही माझी विनंती पण आहे तुम्हाला. आणि त्यानिमित्ताने नित्यनूतनता असल्यामुळे त्याची गोडी खरोखर अवीट आहे. त्याचं कारण 11 अध्यायातल्या 26व्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. आणि गोंदवलेकर महाराजांच्या 1 नोव्हेंबरच्या प्रवचनामध्ये सांगितलंच आहे, गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. तसेच गीतेमध्ये स्वतः 3ऱ्या अध्यायातील 23व्या श्लोकामध्ये आणि 4थ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकामध्ये एकच वाक्य म्हणजे एक चरण 2दा आलेलं आहे. असं क्वचितच घडतं. आणखीन एक आहे, मनमनावं तो सोडून देऊ आपण. पण याचा अर्थ असा आहे की माणसे माझ्या मार्गाचं अनुसरण करतात. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः, अशा पद्धतीचा उल्लेख आहे. आणि त्यामुळे गीतेतील उपदेशाचा मार्गदर्शन घेण्यासाठी आपण या विषयाच्या बाबतीत काही श्लोकांचं अगदी थोडक्यात विवेचन करूया. आहार शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याची सुरुवात आपण करू 15 अध्यायातला 9वा श्लोक घेऊया. तो असा, श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. हा जीवात्मा मन व 5 ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने विषयांचे सेवन करतो आहे. तथापि आपल्याला इतर इंद्रियांच्या विषयाचे सेवनाचा चर्चा न करता फक्त अन्न या विषयासंबंधी माहिती घ्यायची आहे. तर गीतेमध्ये अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः असं 3ऱ्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात सांगितलेलं आहे. आता अन्न म्हणजे काय, तर प्रत्येक प्राण्याची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. आणि एक पाऊल पुढे जाऊन मी असं म्हणेन की गीतेतला प्रत्येक शब्द हा वटवृक्षाच्या बीजासारखा आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये आयुर्वेद, मेडिकल सायन्सेस सगळे ह्या 3 शब्दात बसू शकतील अशी माझी धारणा आहे. तसंच तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीमध्ये अन्नात वै प्रजाः प्रजायन्ते आणि ब्रह्मवल्लीमध्ये अन्नम ब्रह्मेती असा उल्लेख आढळतो. तर समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला ही ब्रह्माची, अन्न हे ब्रह्म याची आठवण राहावी म्हणून आपल्या भोजनापूर्वीच्या श्लोकामध्ये आपण म्हणतो, जीवन करी जेवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, असे सांगितले आहे. अशाच प्रकारचा उल्लेख ज्ञानेश्वरमध्ये पण आढळतो. तो असा, हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. आता आपल्याला अन्न कोण देतो, त्याचं उत्तर मनाच्या श्लोकामधील 93व्या श्लोकामध्ये समर्थांनी दिलेलं आहे. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. आणि हे भगवंत अन्न कसं देतो आपल्यापर्यंत, गीतेतला 15 अध्यायातला 13वा श्लोक बघू आपण. गामा विश्वचे भूतानी धारयामहं ओजसा, पुष्णामी च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. इथे औषधी म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पती. आता कोणते अन्न सेवन करावे याच्याबद्दल गीतेत काही मार्गदर्शन आहे का? हो आहे. ते 3ऱ्या अध्यायातल्या 13व्या श्लोकामध्ये आहे. यज्ञशिष्टा शनस्संतो मुच्यन्ते सर्वकिल विषयी भंजन्ते तोहं पापा ये पचन्ते आत्मकारणात. आता आपल्याला प्रश्न पडतो, यज्ञशिष्टाश्रम म्हणजे नेमकं काय हो? तर गृहस्थाश्रमावर इतर तिन्ही आश्रम भोजन व्यवस्थेसाठी अवलंबून आहे. आणि 3ऱ्या अध्यायातल्या 16व्या श्लोकामध्ये पुढे सांगितले की हा सृष्टिक्रम चालावा म्हणून प्रत्येक गृहस्थाने प्रत्येक दिवशी 5 यज्ञ करावेत आणि त्याच्यानंतरच अन्न सेवन करावे. शंकराचार्यांच्या गीतेवरील टीकेमध्ये म्हणजे शंकर भाष्यातही असंच सांगितलं आहे. ते असं आहे, देवयज्ञादी निर्वर्त्य तत्शिष्टम अन्नम. आणि त्याचे कारणही त्यांनी दिलेले आहे. चुल्यादी पंचस्नाकृतैः प्रमादकृत हिंसादी जनतेश्च अन्यैः.
थोडक्यात धान्य काढताना, पाखडताना, दळताना, वाटताना आणि चुलीवर शिजवताना अशा 5 ठिकाणी अनवधानाने जी हिंसा होते थोडीफार, त्याच्या परिहारासाठी हे 5 यज्ञ सांगितले आहेत. आणि या 5 यज्ञांची नावं काय? ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ. आता हे यज्ञ म्हणजे काय? कृतज्ञ बुद्धीने, निरपेक्ष भावनेने इतरांसाठी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केल्यानंतर गृहस्थाने भोजन करावे. शेवटचे 2 यज्ञ आपल्याला सरळ सांगता माहिती आहे, ते सांगून टाकतो अगोदर. अतिथी भोजनाबरोबरच आपण वैश्वदेव, गोग्रास, काकबली, मुंग्यांना साखर घालणे, माशांना कणकेचे गोळे देणे, पक्ष्यांना दाणा पाणी देणे वगैरे आपण करत असतो. तथापि ब्रह्मयज्ञ म्हणजे नेमकं काय? तर वेद उपनिषदातील ज्ञानाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संरक्षण करणे. देवयज्ञ म्हणजे काय? देवपूजेबरोबरच आपण सर्वजण देवाघरची लेकरं आहोत, म्हणून त्यांना जमेल तितकी सर्व प्रकारे मदत करणे. पितृयज्ञ म्हणजे काय? तर्पण श्राद्ध इत्यादी तर आहेच, तथापि ऋषी परंपरा, पूर्वजांचा ध्येयवाद इत्यादीची ओळख नव्या पिढीला करून देणे अपेक्षित आहे. या यज्ञ संकल्पनेची जास्तीची माहिती हवी असेल तर गीतेतील 4था अध्यायामधले 23 ते 33 श्लोक बघावे. आता आपण खाल्लेले अन्न कोण पचवतो? अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. वैश्वानर म्हणजे काय? तर प्रत्येकाच्या शरीरात असलेला जठराग्नी, आणि हा जठराग्नी व्यवस्थितपणे प्रज्वलित राहण्यासाठी आपण सर्वांनी लक्ष द्यावे. आता इथे अन्नाचे 4 प्रकार सांगितले. ते असे: भक्ष्य म्हणजे चावून खाण्याचे पदार्थ, पोळी, भाकरी इत्यादी. भोज्य पेय पदार्थ, दूध किंवा फळांचे रस. लेह्य चाटून खाण्याचे पदार्थ म्हणजे मुरंबा, चटणी इत्यादी. शोष्य चोखून खायचे पदार्थ म्हणजे ऊस, रायवळ, आंबे वगैरे वगैरे. त्यामुळे आपण किती वेळा, किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने अन्न सेवन करून या वैश्वानर भगवंताला अन्नपचनाच्या कामाला लावायचं, हे प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण करण्याचा प्रश्न आहे. आता ह्या भगवंताच्या कामामध्ये आपण थोडी मदत करायची आहे. त्याच श्लोकात प्राणापान समायुक्त असा शब्द म्हटला, असं वापरलेला आहे. आता प्राण व अपान वायूची म्हणजे आपल्या श्वासोच्छ्वासाची गती सम राहावी, त्यासाठी जेवताना ताठ बसणे आणि शक्य झाले तर मांडी घालून बसले चांगले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना मन शांत राहिले पाहिजे किंवा ते किंबहुना ठेवावे. तर जेवताना हे चंचल मनाला शांत ठेवण्यासाठी रामदास स्वामींनी एक छोटीशी युक्ती सांगितली. ती अशी, मनाच्या श्लोकातल्या 19व्या श्लोकामध्ये ती आहे: हरी चिंतने अन्न सेवी जेवीत जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, असा उपदेश केलेला आहे. आता काही जणांनी हरी या शब्दाचं स्पेलिंगच बदलून टाकलं आहे. HARIच्या ऐवजी HURRY किंवा HARRY असं केल्याचं आहे. जेवताना आपलं लक्ष कुठे असते हो? सध्या मोबाईल नावाच्या वस्तूने उच्छाद मांडलेला आहे. त्याच्या स्क्रीनकडे किंवा टी व्हीच्या स्क्रीनकडे, या कुठल्या तरी स्क्रीनकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असतं. याच्यातूनही काही राहिलंच समजा तर पेपर किंवा अनावश्यक गप्पा याच्यामध्ये आपला वेळ जातो. थोडक्यात ज्यावेळेस आपण टी व्हीकडे किंवा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहून जेवत असतो, त्यावेळेस काय खाल्ले, किती खाल्ले, कसे खाल्ले, काहीही लक्ष नसतं. नुसतं उदरभरण चालू असतं आपल्याला. म्हणजे जाणीचे यज्ञकर्म हा उपदेश विसरून फक्त कसे बसे उदरभरण सुरू आहे. आणि ह्या व्यवधानांमुळे म्हणजे डिस्टर्बन्सेसमुळे अनारोग्याच्या तक्रारी वाढायला लागलेल्या आहेत. त्यात भर म्हणून जिव्हा लावल्याच्या हव्यासापोटी विविध पदार्थ विविध पद्धतीने करून आपण खात असतो. येथे एक सुचवायचे वाटते मला, ते म्हणजे ईट लोकल फूड, थिंक ग्लोबल गुड. परत रिपीट करतो, ईट लोकल फूड, थिंक ग्लोबल गुड. महाडमध्ये राहून रोज पंजाबी जेवण किंवा इंटरनॅशनल कुसाईन असं जर खाल्लं, किंवा
अमृतसरमध्ये राहून रोज दाक्षिणात्य पदार्थ खाल्ले तर ते शरीराला साम्य होत नाहीत, म्हणजेच तेथील नैसर्गिक वातावरणाशी ते अनुकूल नसतात. आता त्यामुळे काय करायला पाहिजे तर गीतेमध्ये 16व्या अध्यायातला 23 आणि 24 श्लोक आहे. अससिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. आणि शेवटी त्याच्यासाठी काय सांगितलं त्यांनी, तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानं तं कर्मं कर्तुम् अर्हसि. आता याच्यासाठी देश, काल, व्यक्ती आणि प्रमाण इत्यादी लक्षात ठेवून अन्न सेवन करावे. आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की माणसाच्या स्वभावाचा त्याच्या आहाराशी काही संबंध आहे का? संबंध आहे, होय आहे असं तर स्पष्ट उत्तर आहे. तर 17व्या अध्यायातील काही श्लोकांच्या विवेचनाने हा संबंध आपण समजावून घेऊया. 17व्या अध्यायातला दुसरा श्लोक जो आहे तो असा आहे, त्रिविधा श्रद्धा सात्विकी, राजसी, तामसी असे 3 श्रद्धा आहेत. पण ह्या श्रद्धा कशा असतात? स्वभावजा, म्हणजे अनंत जन्माच्या संस्कारांनी उत्पन्न झालेली श्रद्धा, पण ती शास्त्रीय संस्काराने थोडीफार बदलवता येऊ शकते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर कॉम्प्युटरमधलं जे सॉफ्टवेअर आहे त्याचं अपडेटेड व्हर्जन करता येतं. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ही श्रद्धा कशी आहे? सत्वानुरूपा, म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या अंतःकरणानुसार असते. आता अंतःकरण म्हणजे काय? तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याचं पुढे नंतर सांगितलं आहे की प्रत्येक मनुष्याची ही श्रद्धा असते आणि त्याप्रमाणे मनुष्य त्याप्रमाणे ओळखला जातो. श्रद्धामयम अयो पुरुष यो य श्रद्धेव सहा. स्वभावानुसार ज्याची जी श्रद्धा आहे तशी ती व्यक्ती, आणि म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात स्वतःच्या श्रद्धेबद्दल, ते आपण सहज बघू शकतो. आता 17व्या अध्यायातला 8वा श्लोक मी घेणार आहे. त्याच्यामध्ये आयुष्सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनः रस्यः स्निग्धा स्थिरा रुद्ध्या आहारः सात्विक प्रियाः. आता ह्या श्लोकामधून काय सांगितलं आहे तर त्यांनी याचे गुणवैशिष्ट्य सांगितले पदार्थांची, ज्यात यादी नाही आहे. किंवा तुम्ही तांदूळ खा, वरी खा, किंवा आणखीन काय जे असेल ते आपण उपवासाला पदार्थ सेवन करतो ते पदार्थ सात्विक आहेत, असा काही तपशील लिहिलेला नाही आहे. त्यांनी त्याचे गुणधर्म दिलेले आहेत, गुणवैशिष्ट्य सांगितलेले आहेत. आणि ह्या गुणवैशिष्ट्याच्यामध्ये मला फक्त दोनच शब्द मी सध्या निवडणार आहे, कारण शेवटी वेळेचं बंधन आहे. नाही तर ह्या एका श्लोकावर बरंचसं काही बोलता येण्यासारखं आहे, बाकीच्या ती कल्पना आहे. सगळ्यात पहिला मी घेणार आहे रस्य हा. आता रस्य हा शब्द गीतेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा 7व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात येतो. त्यांनी सांगितलं आहे, रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मी शशिसूर्ययोः प्रणवः सर्व वेदेषु शब्दखे पौरुषं नृषु. मी पाण्यातला रस आहे हे अपरा प्रकृतीचे वर्णन करताना भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे. ते कसं? त्याच्यामुळे रसनिर्मिती होते म्हणून. तैत्तिरीय उपनिषदाच्या ब्रह्मवल्लीमध्ये पुढे तसं सांगितलं आहे, अन्नात रसः रसात पुरुषः. आणि नारदीय भक्तिसूत्रामध्ये रसो वै जीवनम. म्हणून जेवणात तर रसयुक्त पदार्थ पाहिजेत, पण जीवनात सर्वत्र रस पाहिजे, तर जीवन रसमय होतं, आनंदी होतं. तसंच खेड्यामध्ये ज्यावेळेस एखादी शेजारी शेजाऱ्याला विचारते, कोरड्यास काय केलं? म्हणजे कोरड्या भाकरीबरोबर चवदार पातळ वरण किंवा रस्सा भाजी केली आहे का? आपला नाश्ता कोरडा, टिफिन बॉक्समध्ये कोरडे पदार्थ, आणि या ह्याच्यामध्ये समजा ताक जे आहे ते जे रस काम भागवतं ते काही मिळत नाही ऑफिसमध्ये. त्यामुळे आपण काय करतो की चहा किंवा पाण्यावरती भागवतो. कोरड्या निरस व वृक्ष भोजनाने माणसंही निरुत्साही बनत आहेत. आता स्निग्ध पदार्थ कुठले?
स्निग्ध पदार्थाचं सगळ्यात पहिलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्णाला आवडत असलेले ताजे लोणी, आणि ते गाईच्या दुधाचे. आता आपल्या घरातील कृष्णांना म्हणजे लहान मुलांना असे लोणी कधी आपण खाऊ घालतो का? आपण त्याला बाळकृष्ण म्हणतो, त्याला लाड करतो, पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं अशी माझी विनंती आहे त्यांना. शेवटी हा नवनीत शब्द कुठे सापडतो तर पहाटेच्या काकड आरतीमध्ये तू खा बा साखर लोणी असं म्हणतात, किंवा शिवथरगळच्या प्रकाशित दैनंदिन उपासनेच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 10वर मुखप्रक्षालन रुपाळीमध्ये मधुनवनीत शर्करा घेऊन आली जनकाची बाला, आणि त्यातल्या दुसऱ्या चरणामध्ये कडव्यामध्ये रत्नखचित पात्रात भक्षिल्या नवनीत शर्करा. आपल्याला पूर्वी गोंदवले इथे गेल्यानंतर समाधी मंदिराच्या मध्ये प्रसाद मिळताना लोणी आणि साखर हातावर मिळत असेल. तेवढंच काय ते लोणी आपण खाल्लं असेल तर, असं मला वाटतं. बाकीच्यांनी खाल्लं असेल त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. आता दुसरा स्निग्ध पदार्थ म्हणजे गाईच्या दुधापासून ताक घुसळून तयार केलेले शुद्ध तूप. जसं होमाचा अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून तुपाची आहुती त्या सुरवीने म्हणजे पळी दिली जाते, त्याचप्रमाणे आपल्या जेवणामध्येही तुपाचा समावेश असावा. आता याचं उत्कृष्ट उदाहरण देतो म्हणजे आपल्या देहातला जठराग्नी व्यवस्थित राहावा म्हणून आहे. तर हरिपाठातल्या अभंगानंतर गुरुपरंपरांचे अभंग आहेत. त्यामध्ये तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरूंनी स्वप्नात उपदेश केल्याचा उल्लेख आहे. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी हा एक अभंग सांगितला आहे, लिहून ठेवलेला आहे. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणजे त्यांच्या गुरूंना त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण ते नंतर विसर. मग त्यांना जवळजवळ एक पावशेर तूप लागायचं. ते एका भोजनाला लागायचं का बाकीच्या भोजनाला लागायचं हा नंतर समजून घेऊ आपण. तथापि तुपासाठी खूप चांगलं वर्णन आहे. ते वर्णन असं आहे, माझी अशी विनंती ज्याला जमेल त्यांनी BMSचं फर्स्ट इयरचं एक पुस्तक आहे वैद्यकीय सुभाषितम, आणि त्याच्यामध्ये वैद्यकीय रहस्यातील असं वर्णन आहे. वैद्यक रहस्य दीपिकायाम त्रयोदश अध्याय. याच्यामध्ये हा सगळ्या तुपाचा वगैरे वगैरे किंवा जेवण कसं करावं वगैरे वगैरे त्याचा तपशील दिलेला आहे. जमला तर आपण बघूया. तथापि तूप हे अत्यंत महत्त्वाचं आहे, पण सध्या त्याच्याबद्दल खूप मतमतांतराचा गलबला झालेला आहे. आणि तुपाच्या ऐवजी हल्ली काय झालेलं आहे, तेलाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. इतकं की पाण्याच्या ऐवजी नुसत्या तेलामध्ये भाजी केली जाते आणि त्याच्यात स्वतःचं कौतुक म्हटलं जातं. पदार्थ खमंग करण्यासाठी भरपूर मसाले आणि ग्रेव्हीचा वापर करतात, त्यामुळे अन्नाला चव येते अशी समजूत आहे. पण रामदास स्वामींचं म्हणणं जर लक्षात ठेवलं, त्यांनी सांगितलेलं आहे, पोटामध्ये जठराग्नी तेणे क्षुधा लागे जनी, अग्नी करता भोजनी रुची येते. दशक 16 समस 5 आणि ओवी 6. आता राजस माणसाला आवडत असलेल्या पदार्थांचे चवींचे परिणाम आपण आता लक्ष घेऊ. त्याच्यात ह्या श्लोकाचं वैशिष्ट्य असं आहे, याच्यात त्याने चवी पण सांगितल्या आणि त्याचा परिणाम पण सांगितलेला आहे. तो असतो कटु आम्ल लवणातिउष्ण तीक्ष्ण वृक्षविदाहिन आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाह. शेवटचाच फक्त मी एक चरण घेतो, म्हणजे त्यातले शेवटचे 3 शब्द घेतो, कारण बाकीचे पहिले तुम्हाला माहिती आहे. त्यातलं दुःख म्हणजे काय तर मनाचा त्रास म्हणजे त्याला आधी म्हणतात, आणि शरीराचा त्रास म्हणजे व्याधी म्हणतात. तर शोक म्हणजे काय, शोक म्हणजे खेद वाटत राहणे, एखाद्या गोष्टी आपण खंत काढत राहतो, चित्ताची विकलता. आणि आमय हा शब्द वापरलेला आहे. तर आमय म्हणजे काय, अर्धवट पचलेले अन्न पोटात राहिल्यामुळे जी अस्वस्थता वाटते ते आमय. आणि माझ्या मते कोलेस्ट्रॉलचा पहिला जनक म्हणजे तो आमय.
तर आमयच्या विरुद्ध शब्द काय? निरामय. निरामय म्हणजे काय? तर अन्न पचल्यानंतरची स्वस्थता, आणि त्यामुळे शरीर उत्साही वाटतं, हलकं वाटतं. त्यामुळे अमय आपण टाळलं तर पुष्कळसं आपलं म्हणजे दुःख शोक कमी होईल, म्हणजे आजार पण कमी होईल. याच्यापुढे 17 अध्यायातल्या 10व्या श्लोकामध्ये तामस आहाराचं वर्णन त्यांच्या लक्षणांनी केलेलं आहे. ते असे: यातयामं गतरसं पूती पर्युषतं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. आता यातला एक यातयामम एवढा शब्द फक्त मी घेणार आहे वेळेअभावी. त्यातलं यातयामम म्हणजे काय? ते याम म्हणजे 1 प्रहर म्हणजे 3 तास, आणि यात म्हणजे होऊन गेलेला. थोडक्यात पाण्याच्या साह्याने शिजवलेले अन्न 3 तासानंतर शिळं होते असा त्याचा अर्थ निघतो. म्हणून अजूनही घरामध्ये ताजं व गरम अन्न वाढण्याची पद्धत आहे. तर आता फ्रीजचा वापर इतका सुरू झाला आहे की त्या फ्रीजमध्ये काय काय ठेवतात त्याच्यावर व्हॉट्सअपवरही जोक म्हणजे येत असतात की या पद्धतीचा स्वभाव त्या माणसाचा असा फ्रीज असू शकतो वगैरे वगैरे. आता फ्रीजमधला जो पदार्थ ठेवलेला असतो तो बऱ्याच वेळा रूम टेम्परेचरला न येता तसाच सर्व केला जातो, म्हणजे वाढला जातो, किंवा फार तर पुन्हा गरम केला जातो. आता पुन्हा गरम केल्यामुळे काय होतं? त्याची चव बदलते. रूम टेम्परेचरला जर नाही आणलं तर काय होतं? आतमध्ये 4 अंश तापमान फ्रीजमध्ये आणि बाहेर 37 अंश तापमान. मग आपण काय करतो? तेच थंड पदार्थ पोटात आपण ढकलत असतो. त्याच्यामुळे काय होतं की टेम्परेचर इन्व्हर्शन म्हणजे 2 तापमानातील फरक, आणि त्या फरकामुळे आपल्या जठराग्नी मंद होतो आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो, असं एक निदर्शनास येत आहे. तर आपल्याला तो फ्रीजचा वापर कसा करायचा, किती करायचा, होय हा प्रश्न कसा आहे? योयत श्रद्धा येयो सहा. तुमची जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे तुम्ही तो करा. त्याच्यानंतर 4थ्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये नियत आहार हा असे उल्लेख केलेला आहे की नेहमीचा आहार कशा पद्धतीचा वगैरे वगैरे. मुख्य म्हणजे 6व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकामध्ये युक्ताहार विहारस्य म्हणजे तो जो युक्त आहार जो आहे तो दुःखाचा नाश करणारा आहे. दुःख हा असा शब्द तिथे वापरलेला आहे. मूळ श्लोक तुम्ही बघा आणि त्याचा आनंद घ्या. आता थोडासा एक त्यातल्याच जेवणाच्या संदर्भातला एक छोटासा वेगळा विषय येतो, तो म्हणजे उपवास. तर उपवास या शब्दाबद्दल इथे गीतेमध्ये काही वापरलं आहे का, काही सांगितलं आहे का? त्याचा अर्थ हो आहे. तोही असा 17 अध्यायातला 6वा श्लोक जर घेतला, कर्षयंत शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवांत शरीरस्थं तान विद्धी आसुरनिश्चयान. थोडक्यात जर माझ्या ह्या इंद्रियांच्या भूतग्रामाला आणि अंतस्थ ईश्वराला मी जो बसलेलो आहे त्याला तुम्ही जर त्रास देणार असेल उपवास करून, तर अशी माणसं ही आसुरी स्वभावाची असं खात्रीने सांगितलं आहे, निश्चयान शब्द वापरलेला आहे. दुसरी उपवासाची गंमत अशी आहे की बऱ्याच वेळा आपण उपवास कोणी सांगितले म्हणून करत असतो, आपण स्वतःहून करत नाही, भीतीपोटी करत असतो किंवा काहीतरी वेगळ्या श्रद्धेपोटी असं मला म्हणावं लागेल. तथापि आपण उपवासाला काय काय पदार्थ केले याच्यामध्ये तर ती उत्सुकता जास्त असते. आणि आपल्याला एक लहानपणी निर्जला एकादशी म्हणून पगडकरांचा धडा होता, तशा पद्धतीने आपले उपवास काहींचे घडतात. पण एक मुख्य गोष्ट मला सांगायची असते की 2ऱ्या अध्यायातल्या 59व्या श्लोकामध्ये त्याच्यामध्ये असलेले मिथ्याचार हा म्हणजे दांभिक उपवास किंवा दांभिक वागणं. ते असं की शरीराने आपण त्या वस्तूपासून दूर राहतो. म्हणजे आपल्याला हे खायचं नाही आहे, समजा भजी दिसली, आता पावसाळ्यात भजी दिसल्यावर खावीशी वाटतात, ती दिसल्यावर आपल्याला खावीशी वाटलीच पाहिजे. मग त्यामुळे होतं काय, आपलं मन तिथे गुंतलेलं असतं. म्हणजे मन गुंतलेलं आहे पण शरीर आपण बंधन घातलेलं आहे. त्यामुळे की आपलं उत्कृष्ट म्हणजे डायबिटीसची माणसं, समोर रसगुल्ले दिसतात आहे किंवा समोर गुलाबजाम दिसतात आहे, पण डायबिटीस असल्यामुळे आपल्याला खाता येत नाही आहे. तर यामुळे ही जी परिस्थिती होते त्याचं पुढे ध्यायतुषान पुंसा वगैरे वगैरे 62 आणि 63मध्ये सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या प्रकारामुळे शेवटी आपल्या बुद्धीवर परिणाम होतो, बुद्धिनाश होतो. पण ह्याच जर गोष्टी संयमाने जर विशेष पद्धतीने केल्या तर 65-66मध्ये सांगितलेलं आहे की त्या साधकाला संयम बाळगल्यामुळे प्रसन्नता लाभते. म्हणजे थोडक्यात मन आणि शरीर दोन्ही एका ठिकाणी जर ठेवलं तर ती प्रसन्नता लाभते.
आता आपलं छोटं उदाहरण, सोपं उदाहरण घेऊया. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये एक मेचं प्रवचन आहे, ते वाचावं. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे, उपास करण्यापेक्षा उपवास भगवंताचा घडावा यातच खरा आनंद आहे. अर्थात पण इथे मी तेच पुढे शब्द वापरतो, योयत शब्द स एव सहा. आता ह्या आपल्याला जी अन्नपूर्णा म्हणून जी आहे आपल्या घरामध्ये, अन्नपूर्णेची प्रतिनिधी जी अन्नब्रह्माची दिवसभर वेगवेगळ्या वेळी उपासना करत असते, त्या व्यक्तींना म्हणजे भगिनींना माझा नमस्कार व धन्यवाद. तो अशासाठी की प्रत्येकाची आवडीनिवडी वेळ सांभाळून प्रत्येकाला वेळेवर जेवण किंवा जेवणाचा डबा देणं ह्या त्या कार्य करत असतात. आणि ते खूप चांगलं कार्य आहे, महान कार्य आहे. याच्यासाठी श्रीकृष्णाने सांदीपनी त्यांचे जे गुरु होते त्यांच्याकडे वर मागितला. तो असा आहे, मातृहस्तेन भोजनम. आता मातृहस्तेन भोजन म्हणजे काय, त्या माणसाला आयुष्यभर आई पुरेल का त्याची? नाही. मग त्याच्याकडे त्यांनी पुढे आणखीन एक पर्याय दिलेला आहे, तो असा, त्याच्यात असं नाही, महाभारतामध्ये उल्लेख आहे, भोज्येषु माता. आणि इतर भगिनींच्या हस्ते ज्यावेळेस जेवण करावं लागतं त्यावेळेस शब्दकल्पद्रुममध्ये भोज्य नावाच्या शब्दाची व्याख्या करताना असं सांगितलेलं आहे, भगिनी हस्तात भोजनम पुष्टिवर्धनम. थोडक्यामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्वाची सहज आणि नैसर्गिक भावना जागृत असते. आणि माझी अन्नपूर्णांना विनंती आहे की त्यांनी स्वतःला कमी लेखू नये. मी गृहिणी आहे, मी घरकाम करते, असं कधीही स्वतःला, म्हणजे त्याच्यापुढे 6व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, आत्मानं न अवसादयेत, स्वतःला कमी लेखू नका, असं माझी परत विनंती आहे. तर ह्या अन्नपूर्णांनी अन्नाच्या क्वालिटीकडे जसं लक्ष द्यावं, त्याचं कारण काय, अन्न तसं मन, पाणी तशी वाणी. आता हे केव्हा शक्य हो, इतकी छोटी कुटुंब झालेली आहेत, म्हणजे त्रिकोणी चौकोनी कुटुंब झाली आहे, तर त्यांची चिडचिड, रागराग, कामाचा सगळीकडे पसारा पडलेला वगैरे वगैरे, याच्यात काय करता येईल आपल्याला? तर स्वयंपाकच्या ऐवजी समूह पाक आम्ही शब्द शिकून काढलेला आहे. तो असा की घरातल्या प्रत्येकाने जसं जमेल पडेल तसे जी जमेल ती मदत करायची यांना. कशासाठी करायची ती? सहनौ भुनक्तु, सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण घेण्यासाठी जी मदत करायची त्याला आपण आता समूह पाक असा नवीन शब्द शोधूया. आता यामध्ये माझं एक असं म्हणणं आहे की जसं आपण शरीराचा आहार बघितला तसा आपल्याला मनाचाही आहार बघणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाला काय नवीन प्रकार काढला, मनाला काय आहार असतो का? हो, असतो. मन विचार करतं, अनेक कल्पना येतात आणि संकल्प विकल्प हे सारखं मनाचं खाद्य आहे. एका सर्वेमध्ये म्हटलेलं आहे की मनुष्याला दिवसभरामध्ये 70,000 विचार येतात, कल्पना करा. आणि मग त्या मनाचं खाद्य आणि स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण किती नियंत्रण केलं पाहिजे हो? खरं म्हणजे मन करारे कारण सर्व सिद्धीचे साधन. पण ह्या मनाकडे आपलं दुर्लक्ष आहे. मन हे कॉम्प्युटरसारखं आहे. ते कसं आहे, गार्बेज इन गार्बेज आऊट. थोडक्यामध्ये हे गार्बेज आपल्याला टाळण्यासाठी काय करावं लागेल त्याचा मी थोडासा परामर्श घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात गीतेमुळेच खरं म्हणजे हे नैराश्य घालवण्यासाठी, आजूबाजूचं नैराश्य, मोह वगैरे वगैरे घालवण्यासाठी भगवंतांनी ही गीता सांगितली. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अर्जुनाच्या ह्यातून सुरुवात करूया. पहिल्या अध्यायातील 29व्या आणि 30व्या श्लोकामध्ये सीदं मुखम ज परिशुष्यते वेपतुश्च मे शरीरे रोमहर्षस्य जायते गांडीव संस्कृते हस्तां तच्च परिदयते. आणि पुढे भ्रमती वच मे मनहा. हा सगळ्यात शेवटचा शब्द महत्त्वाचा आहे. सगळ्यांची मनं भ्रमिष्ट झाली, नेमकं काय करावं हेच कळत नाही. ही जी स्थिती झालेली आहे त्याच्यामुळे काय केलं अर्जुनाने, 1:47 मिनिटाचं वर्णन आहे की नाही. हातातला धनुष्यबाण ठेवून तो एका ठिकाणी जाऊन बसला. रथोपस्थ उपाविशत. आता ह्या रथोपस्थ उपाविशत शब्दाने मला खरं म्हणजे कुतूहल निर्माण केलं. म्हटलं काय भानगड आहे गाड्या. आणि त्याचं आश्चर्य म्हणजे मला असं सापडलं
की वेगवेगळ्या लोकांनी त्याचे वेगवेगळे अर्थ लावले, म्हणजे मिनिमम 4 वेगवेगळे अर्थ लोकांनी लावले. तर याचं कुतूहल शमन करण्यासाठी म्हणून मी रामायणातल्या युद्धकांडामध्ये जाऊन बघितलं आणि वेगवेगळे तिथले ते पोझिशन समजून घेतली. रथोपस्तोपाविषयाची तो वेगळा भाग आहे, तो नंतर सांगेन कधीतरी. पण मुख्य म्हणजे ते वाचत असताना रावणाला मारण्यासाठी तो लवकर मरत नव्हता, म्हणून रामाला सुद्धा नैराश्य आलेलं आहे. आपला विश्वास बसत नाही या गोष्टीवर, पण त्याचं एक किंचित उत्तर अगोदर सांगून टाकतो. ते असं असावं, एकदा नरदेह धारण केल्यामुळे नरदेहाच्या ज्या अडीअडचणी असतील त्या दाखवण्यासाठी म्हणून भगवंताने ती कृती केली असावी. तर भगवान रामांच्या बाबतीत असं झालं होतं की त्यावेळेस स्वतः वसिष्ठ ऋषी तिथे आले. त्यांनी त्यांना आठवण करून दिली की ह्या जगाचा जो आत्मा आहे हा सूर्य आहे. सूर्यम आत्मा जगत असतो तसं तत्देव हितम, तुम्हाला हा श्लोक पुढे माहिती आहे. तर वसिष्ठ ऋषींनी त्यांना आदित्य हृदय स्तोत्राचा जप करायला सांगितला. त्याप्रमाणे भगवान रामाने तो आदित्य हृदय स्तोत्राचा जप केला, आचमन केलं, 3 वेळा आचमन केलं आणि परत ते युद्धाला उभे राहिले आणि त्यावेळेस रावणाचा वध केला आहे असं सापडतं. आता ह्या संपूर्ण गीतेमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला काय असतं, ऑप्शन 2 आहेत, एक रडायचं किंवा लढायचं. पण संपूर्ण गीतेमध्ये फक्त प्राप्त परिस्थितीशी स्वतःच लढणे हा एकमेव पर्याय आणि हेच स्वधर्म पालन म्हणून सांगितलेलं आहे. आता युद्धाचा शब्द त्याने किती वेळा वापरलेला आहे? 2ऱ्या अध्यायातल्या 18व्या श्लोकात, 3ऱ्या अध्यायातल्या 30व्या श्लोकात, 11व्या अध्यायातल्या 34व्या श्लोकामध्ये आणि शेवटी 2ऱ्या अध्यायातल्या 37व्या श्लोकामध्ये अर्जुनाने त्यांनी स्पष्ट आज्ञाच केली आहे. ती कशी? हतो वा प्राप्तसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. आता युद्धाय कृतनिश्चय म्हणजे काय हो? कृतनिश्चय हा शब्द फार महत्त्वाचा आहे त्यातला. तो असा की तुम्ही युद्धाचं म्हणजे तुम्हाला काय जी आहे त्या प्राप्त परिस्थितीला जे तोंड द्यायचं आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? प्लॅनिंग केलं पाहिजे, स्ट्रॅटेजी केली पाहिजे आणि त्याचं नीट एक्झिक्युशन म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे. तर हे केव्हा केव्हा करायचं म्हणून असं विचारलं आहे. तर 18व्या अध्यायातला एक 7वा श्लोक आहे, त्यातलं एक चरण तुम्हाला सांगतो. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. त्यामुळे कुठल्याही काळी असो माझं स्मरण कर आणि प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला तयार राहा असं भगवंताने सांगितलं आहे. आता सध्या संशय आणि भय याचं इतकं प्रमाण वाढले आहे की ह्या सगळ्या तुम्ही आता गोष्टी बघतात. मी काय जास्त त्याच्यावर तपशील बोलत नाही, 2 आतापर्यंत लेक्चर्स होऊन गेले त्याच्यावर. तथापि माझं एक म्हणणं आहे की भगवंताने अर्जुनाची समजूत काढताना न शोचितुम अर्हसी म्हणजे ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये तू शोक करू नकोस, तो तुला शोभत नाही असं किती ठिकाणी सांगितलं आहे. 2ऱ्या अध्यायातला 25, 26, 27 या 3 श्लोकात क्रमाने आणि शेवटी 30व्या श्लोकामध्ये पण सांगितलेलं आहे. आता आपल्याला संशय या संबंधीची थोडीशी माहिती घ्यायची आहे. 4थ्या अध्यायातल्या 40व्या श्लोकामध्ये त्यांनी खरं म्हणजे आपल्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर सिक्सरच मारलेला आहे. तो कसा? संशय आत्मा विनश्यती. आता संशय म्हणजे काय हो? अविवेकी आणि श्रद्धा नसलेला माणूस म्हणजे अज्ञ माणूस जो आहे तो संशयी, असा त्याची पुढे व्याख्या केलेली आहे. 4थ्या अध्यायातल्या 42व्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की विवेकाने अज्ञान दूर करता येते. तर 6व्या अध्यायातल्या 40व्या श्लोकामध्ये पुढील जन्मात आपण जे ह्या जन्माची केलेली योगासंबंधीचे जे प्रयत्न आहे, योग म्हणजे योग भक्त देवाशी जो योग करतो तो, त्याचे जे प्रयत्न केले म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग वगैरे, ते त्याच्याने जर पूर्ण प्राप्ती झाली नाही तर ते प्रयत्नांचं गाठोडं पुढच्या जन्मी आपल्याला परत भगवंत देतो. आणि अर्जुनाची ही समजूत लवकर पटेना म्हणून भगवंतांनी त्याला अरे बाबा म्हणून सुद्धा शब्द वापरलेला आहे. तात 6व्या अध्यायातल्या 40वातली ही गंमत आहे. त्याच्यापुढे आपल्याला बघायचं आहे थोडंसं भय या शब्दाबद्दल. 11 अध्यायातल्या 45व्या श्लोकामध्ये अर्जुनाने सांगितलेलं आहे की भयामुळे माझं मन व्यथित होतं. म्हणजे सगळ्यांचीच मन व्यथित होतं भयामुळे आणि त्यामुळे सुचत काही नाही. त्याच्यासाठी भगवंताने 10व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकामध्ये एक उल्लेख केलेला आहे. तो असा: भय आणि अभय
हे दोन्ही भाव भगवंतापासून निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे असं एक वाक्य मला सांगावं लागतं की सगळा करता करायचा भगवंत आहे आणि याच्यातूनही काहीतरी मार्ग आपल्याला पुढे सापडेल. आता हे जे भय आहे हे सात्विक बुद्धीचा माणूस जाणतो म्हणून तो घाबरत नाही की भगवंताची निर्मिती वगैरे वगैरे किंवा काय जे असेल एकंदरीत भगवंतावर त्याचा भरपूर विश्वास असतो. म्हणून हे 18 अध्यायातल्या 30व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तसंच पुढे 18 अध्यायातल्या 35व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की तामसी बुद्धीचा माणूस आहे तो भीतीला सोडत नाही, भीती धरून ठेवतो. आणि हे यातलं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण आपली बुद्धी कशी पालटायची किंवा कशा दिशेने आपण विचार करायचा हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायातल्या 40व्या श्लोकामध्ये भयापासून रक्षण होतं. म्हणजे कसं की आपण सात्विक बुद्धीच्या माणसाचं अनुकरण करायला सुरुवात केली तर भीतीवर विजय कसा मिळवता तो याची मी 2 उदाहरणं सांगतो. थोडासा वेळ जाईल पण तरी सांगतो ती अशी. ते असं की ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले तर पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग. त्याच्या असं लक्षात आलं की भारतीय लोक मृत्यूला घाबरतच नाहीत, मरणाला घाबरत नाही. याचं काय कारण असावं? माझ्या लक्षात आलं की हे लोक एक कुठला तरी ग्रंथ वाचतात आणि म्हणून त्यांनी त्याच्या हाताखालचा जो एक माणूस होता त्याचं नाव चार्ल्स विल्किन्स याला बनारसला पाठवून 1785मध्ये गीतेचं इंग्रजीत भाषांतर करून घेतलं. ते काशीनाथ भट्टाकडे पोचले आणि आश्चर्य म्हणजे ह्या विल्किन्सला अरेबिक भाषा येत होती आणि काही अरेबिक तज्ज्ञ घेऊन ते संस्कृतवाले जे आपले काशीनाथ भट्ट होते त्यांनी त्या अरेबिक माणसाला सांगायचं आणि त्या अरेबिकचं भाषांतर इंग्रजीत करायचं. अशा पद्धतीने ते इंग्रजीचं भाषांतर चालू आहे असं माझ्या नुकतंच वाचण्यात आलेलं आहे. एनिवे, तर ह्या पद्धतीने ज्यावेळेस परदेशी लोक निरीक्षण करतात की याच्यामध्ये भीतीवर विजय मिळण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग आहे. आता दुसरं एक उदाहरण सांगतो. त्यातलंच पांडव प्रताप म्हणून नावाचा एक ग्रंथ आहे श्रीधर स्वामींचा. ज्याला प्रत्यक्ष पांडुरंग म्हणजे विठ्ठलाचा प्रत्यक्ष आशीर्वाद लाभलेला आहे त्या ग्रंथाला. त्या ग्रंथातल्या 41 अध्यायामध्ये हेच गीतेचं वर्णन संपल्यानंतर युद्धाची सुरुवात होण्यापूर्वी स्वतः धर्मराजांनी हातात पांढरं निशाण घेऊन ते पुढे गेले. त्यावेळेस सगळ्या कौरव सेनेमध्ये हलचल मजली वगैरे वगैरे आहे ते तुम्ही मुळात वाचा. फक्त मुख्य एकच सांगतो की सगळ्या 5 भावांनी भीष्माला नमस्कार केला. कशासाठी? जसं आपण सत्यनारायणाला असताना पूजेला बसताना गुरुजी सांगतात देवाजवळ पान सुपारी ठेवा, घरातले जे मोठे लोक आहेत त्यांना नमस्कार करा आणि पूजेला सुरुवात करा. त्याच पद्धतीने भीष्म हे सगळ्यात अर्धवयू म्हणजे सगळ्यात मोठ्या वयाचे होते म्हणून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून हे पुढे गेले आणि त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही नमस्कार केला, मी प्रसन्न आहे आणि तुम्ही जिंकाल. काय आश्चर्य बघा. समोर आपल्या विरुद्ध पार्टीच्या माणसाला त्या माणसाने तुम्ही जिंकाल म्हणून असा आशीर्वाद दिलाच आहे. पण त्याच्याही पलीकडे भीष्मांनी आणि काही महायोद्ध्यांनी त्यांना सांगितलं की माझं मरण हे असं असं आहे. त्यांनी आयुष्य किती हसत खेळत घेतलेलं आहे. खरंच ते मुळात वाचा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्याच्यापुढे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो? तर 18 अध्यायातल्या 14व्या श्लोकामध्ये प्रत्येक कृतीचं वर्णन केलं आहे. ते भीती गळवण्यासाठी पण आपण लक्षात घेऊया. त्याच्यामध्ये 5 घटक आहेत. ते 5 घटक कुठले? अधिष्ठान, कर्ता, करण म्हणजे साधनं, क्रिया म्हणजे करण्याची क्रिया आणि दैव. तर अधिष्ठान म्हणजे भगवंत आपल्या दृष्टिकोनातून, काहींच्या दृष्टिकोनातून शरीर असू शकतं जे असेल ते, पण काहीतरी अधिष्ठान पाहिजे. कर्ता म्हणजे काय? तुम्ही आम्ही सर्वजण. करण म्हणजे साधन. साधनाचे जेवढे प्रकार असतील तेवढे सगळे तुम्हाला जे मिळत असतील, जे उपलब्ध होत असतील ते. आणि क्रिया म्हणजे तुम्ही ह्या प्रकारे करा, त्या प्रकारे करा, कुठल्याही प्रकारे सर्व प्रकारे क्रिया करा. 99% प्रयत्न करा असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि शेवटी दैव. आता दैव म्हणजे काय? तर दैव म्हणजे त्याच्यावर आपण किती भरोसा ठेवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही जण 1% विश्वास ठेवतात, काही जण 99% ठेवतात. जे होईल ते भगवंताच्या ह्याच्याने ठेविल्यानंतर वगैरे वगैरे त्याचं समर्थन पण करतात. तसं नाही आहे. 100% प्रयत्न करा, बाकी दैवाच्या हाती सोडून द्या असं आपलं गोंधळेकर महाराजांनीच आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्याच्या जशी आपण कृती करतो
तशी त्याच्या मागचा आपला ॲप्रोच काय असावा, सकारात्मक मानसिकता काय असावी, तर त्याच्यासाठी 15व्या अध्यायातला 7वा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा दिला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी भगवंताचा अंश आहे आणि त्याचाच संदर्भ दासबोधातील 6व्या दशकातील 6व्या समासातील 4थ्या ओळीत पण आहे. तो तुम्ही वाचला तर चालेल. त्याच्यानंतर 15व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकाकडे सर्वस्वच्या मृदी सन्निविष्ट वगैरे हा तुम्हाला माहिती आहे. तर द गॉड इज इन हेवन अँड दॅट्स ऑल राईट, हे ठीक आहे तिथल्या पद्धतीने. पण आपल्यासाठी काय की भगवंत माझ्या हृदयात आहे, तो माझ्यासोबत आहे आणि तो हे शरीर चालवत आहे, त्यामुळे मी निश्चिंत राहायला पाहिजे. आपण खरं म्हणजे कळसूत्री भावली आहे, त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीत आणि इतर ठिकाणी आहे. तर थोडक्यामध्ये आपण एकदा ही मानसिकता जर लक्षात ठेवली तर ती भीती वाटण्याचा प्रकार आहे ना, तो फार कमी होऊन जातो. आणि त्याच्यामध्ये मला एक सांगावंसं वाटतं की शेवटी भगवंताला शरण गेलं म्हणजे सगळं काम भागतं. ते कसं 18व्या अध्यायातला 62वा श्लोक आहे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. इकडे तिकडे शरण जाण्यापेक्षा विश्वचालक भगवंताला शरण द्यायचं आणि त्यामुळे त्याच्याकडून काय मिळतं तर शांती आणि परमधामाची प्राप्ती होईल असं त्याच्यात आश्वासन दिलेलं आहे. आता ओघा वगैरे आला आहे म्हणून याच्या संदर्भामध्ये एक माहिती कळलं तुम्ही की भगवंत प्राप्तीचे 4 मार्ग भगवंताने ह्या संशय आणि भीतीच्या याच्यामध्ये वर्णन करून टाकलेले आहेत. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की नात संशय हा असा जो शब्द वापरलेले 2 शब्द वापरलेले आहेत, त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की भगवंताची प्राप्ती होण्याची 4 मार्ग त्यांनी सांगितले. ते पटकन सांगून घेतो. ते असे की 7व्या अध्यायातला पहिला श्लोक, भगवंताला तू पूर्णपणे निसंशयपणे जाणून घे. 8व्या अध्यायातला 5वा श्लोक हा आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. तो की अंतसमयी भगवंताचे स्मरण करावे. पण रोज केलं तरच आठवेल ना त्यावेळेस, काय माहीत नाही बाबा, बघूया. नंतर 12व्या अध्यायातला 8वा श्लोक, भगवंताला बुद्धी आणि तू मन अर्पण करून टाक, म्हणजे भगवंत सगळे तुझे निर्णय घेईल किंवा ठरवेल. आणि 18व्या अध्यायातला 68वा श्लोक जो आहे तो म्हणजे जी व्यक्ती भक्तांना रहस्यमय गीताशास्त्र सांगते ती पण व्यक्ती भगवंताला प्राप्त करू शकते असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आता आपल्याला हे तर झालं, पण आता शेवटी सारांश काय हो, आपण एवढं मी जवळजवळ किती मिनटं बोललो, जवळजवळ 45 मिनटं झाली असतील का. तर आपल्या ह्या भाषणाचा किंवा ह्या व्याख्यानाचा मतीचा अर्थ काय. एक थोडासा KYC नावाचा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे, नो युअर कस्टमर म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याच्यात मी किंचित ट्विस्ट देतो, एक फरक करतो शेवटच्या शब्दामध्ये. नो युअर कस्टम्स, तुमच्या परंपरा जाणून घ्या. परंपराचं ज्ञान होतं, माहिती होतं, त्याची पण जाणीव करून घ्या. पूर्वी घरातल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, पण आपण आता खूप परावलंबी झालो आहे प्रत्येक गोष्टीसाठी. एनिवे, आणि ह्या KYCचं मी KYB करतो आहे. आता KYB काय करायचं, बी म्हणजे काय, बी म्हणजे भगवद्गीता. दुसरं बी म्हणजे बॉडी, नो युअर बॉडी, आपली बॉडी कशी चालते हे जरी म्हणजे क्षेत्र योग तो तिथला ते आहे, पण प्रत्यक्ष आपण काय आपलं शरीर कोण चालवतं हे तर आपल्याला आता मी वरती बोललं, पण थोडीफार माहिती करून घ्या. कारण का की आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते कमीत कमी 30 फुटाचा प्रवास करतं. निदान तेवढा तुझा जो फूड ट्रॅक जो आहे तो फूड ट्रॅक कसा मेंटेन करायचा याची तरी आपण माहिती घेऊया. आणि तिसरा म्हणजे भोजन, त्यातलं थोडंसं आपण आता सारांश रूपाने का होईना विहंगम दृष्टीने बर्ड्स आय व्ह्यूने त्याची थोडीशी माहिती घेतलेली आहे. आता याच्यासाठी एक नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये एक छोटीशी म्हण आहे, ती फार सांगतो तुम्हाला. ती अशी आहे, सिर को रखो ठंडा, पाव को रखो गरम आणि पेट को रखो नरम. आता पेट को नरम म्हणजे काय हो, कम कानी शब्द वापरला. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, नोकरी लागण्यापूर्वी किंवा उद्योगधंदा सुरू करण्यापूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी मला पाहिजे. पोटाची खळगी जी आहे ती नंतर सपाट होते, म्हणजे सपाटी होते. त्याच्यातला नंतर काही दिवसांनी निघून जातो, पाठी राहते. त्याचं एक होतं काय नाही, बसून काम करावं लागतं ना, त्यामुळे किंचित पोट सुटलं आहे, चालतं आहे. ते आता चांगलं लक्षण आहे, ऐश्वर्याचं लक्षण आहे. पण त्या पाठीचा नंतर हळूहळू केव्हा नगारा होऊन जातो हेच कळत नाही. तर ह्या सगळ्यासाठी म्हणून हे आपल्याला पार्श्वभूमी आपल्याला स्वतः माहिती असणं गरजेचं आहे, अन्नाचं वेगवेगळे वैशिष्ट्य वगैरे. तर
याच्यापुढे माझं असं म्हणणं होतं, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की गीता जगत असलेल्या श्रोत्यांना माझा नमस्कार. आता तुम्ही म्हणाल, अहो आम्ही कधी गीता वाचली नाही, कसं काय म्हणता तुम्ही? पण त्याचं एक तुम्हाला छोटंसं उत्तर सांगतो. 18व्या अध्यायातल्या 63व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला 573 श्लोकांचा, म्हणजे त्याने अर्जुनाने 7 प्रश्न विचारले 84 श्लोकांमध्ये, तरीसुद्धा 573 श्लोकानंतर शेवटचा जो 574 श्लोक आहे, म्हणजे 18व्या अध्यायातला 72 श्लोक, त्याच्यामध्ये त्यांनी 63 श्लोक आहे, यथेच्छसी तथा कुरु. थोडक्यात काय, अर्जुनाला इच्छा स्वातंत्र्य आणि कर्म स्वातंत्र्य त्यांनी देऊन टाक. तेच इच्छा स्वातंत्र्य आणि कर्म स्वातंत्र्य आपण यथेच्छसी तथा करू. जशी आपण राज्यघटना न वाचता आपण भारतीय आहोत, त्याचप्रमाणे 18 अध्यायातल्या 63 श्लोक आपल्याला न वाचता सुद्धा आपल्याला तो आपण अंमलात आणतो आहेत. आणि म्हणून मी म्हणत असलो की गीता जगत असलेले श्रोते आणि वक्तेसुद्धा. तर शेवटी याला अर्जुनाने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. 18 अध्यायातला 73 श्लोक, करिष्ये वचनम तव. आणि म्हणून ह्या उपदेशाचं आपल्याला अंमलात आणायचं आहे, अनुकरण करायचं आहे, वाचन करायचं आहे, पठण करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि त्यातला आनंद घ्यायचा आहे. अवर्णनीय आनंद आहे. तरी ह्या माझ्या व्याख्यानाचा हाच खरा पहिला उद्देश होता की कसंही करून, जसं जमेल तसं, खाण्याच्या निमित्ताने का होईना, आहाराच्या निमित्ताने का होईना, इतर गोष्टीच्या निमित्ताने का होईना, आपण भगवद्गीतेचं थोडीसं वाचन, अभ्यास, श्रवण, काय जे जमेल त्या मार्गाने सुरू करायचं आहे. तर आता आपण जवळजवळ मला वाटतं शेवटाला आलेलो आहे. तथापि याच्यापूर्वी एक छोटासा मी भगवंताच्या याच्यामध्ये काय श्लोक असतील, भगवंताला ज्यावेळेस नैवेद्य देतात त्यावेळेस शिवमानस पूजेतला आणि दुर्गा मानस पूजेतला नैवेद्याचा श्लोक आणि दुर्गा मानस पूजेतला तांबूलाचा श्लोक मी म्हणून दाखवतो तुम्हाला. तर शिवमानस पूजेमध्ये काय म्हटलेलं आहे, सौवर्णे नवखंड रचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पंचविधं पयोदधीर्थं रंभाफलं मानसं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं तांबूलं मनसा मया विहितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. तर दुर्गा मानस पूजेमध्ये नैवेद्यासाठी म्हटलं आहे, जाती सौरभनिर्वरं रुचिकरं शाल्योदनं निर्मलं युक्तं हिंगुमरीचीरसुरभि दव्यान्वितैर्व्यञ्जनैः पक्वानेन सपायसेन मधुना दध्याज्य सम्मिश्रितं नैवेद्यं सुरकामिनी विहितं श्रीचंडिके तन्मुदे. आता भगवंताला हे अशा प्रकारचं नैवेद्य आपण करतो का, करावा अशी अपेक्षा आहे. आणि तो जर केला तर भगवंत जरी अष्टनामी म्हणत असला तरी तो भावरूपाने घेत असतो आणि प्रत्यक्ष पदार्थ आपणच खाणार आहोत, त्यामुळे करायला काय हरकत आहे, ज्यांना जमेल त्यांनी करा. आणि दुर्गा मानस पूजेमध्ये विड्याच्याबद्दल म्हणजे तांबूलाबद्दल जे म्हटले ते म्हणून दाखवतो. लवंग कलिकोज्वलं बहुल नागवल्ली दलं सजाति फलकोमलं सकलसार पूगी फलं सुधा मधुरिमाकुलं रुचिरत्नपात्र स्थितं गृहाणमुख पंकजे स्फुरितमं तांबूलकं. तर तांबोळी असल्यामुळे मी तांबूलाचा श्लोक म्हटलं असेल कदाचित, असं लोकांना वाटेल. एनिवे, तर ह्याप्रमाणे आता आपण समारोपाकडे वळतो आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्याप्रमाणे प्रसादात म्हटलेलं आहे, जो जे वांछील तो ते लावो. तसं तुम्हाला सगळ्यांना जे जे काय आहार म्हणा किंवा तुमचे सुखसोयी म्हणा, इच्छा असतील त्या सगळ्या त्या पूर्ण होत. आणि शेवटी भगवंताची एक मी विनंती करतो, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष मदर्पणम्. आता तुम्हाला कोणाला माझ्याशी काही संपर्क साधायचा असेल तर माझा फक्त मी तुम्हाला ईमेल सांगतो. तो ईमेल असा आहे, DJ तांबोळी, D फॉर दिल्ली, J फॉर जळगाव आणि पुढे तांबोळी TAMBOLI वगैरे वगैरे @gmail.com. तुम्हाला गीतेसंबंधी किंवा काही प्रश्न विचारला तर मला त्याने अभ्यास करावा मिळतो. खरं म्हणजे तुमच्या ह्या श्रावण व्याख्यानमालेचा मी अत्यंत आभारी आहे आणि माझे घरचे तर त्याच्यापेक्षा जास्त आभारी आहे. कारण 1 महिना मला दुसरं काही उमजतच नव्हतं. घरात त्रास द्यायला काही नव्हतं की चहा करून दे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, नाहीच आहे. खेळ उठलं की आपलं गीता आहे, कागद आहे, पुस्तक आहे, लिहितात आहे, कुठल्याही संदर्भाची पुस्तकं नाही. आणि त्याच्यामुळे मोबाईलमध्ये हे शोध ते शोध पूर्ण बिझी झालो होतो. तर हा एक वेगळा आनंद आहे. एनिवे, तर आता आपण समारोपाकडे निघताना सर्वे भवन्तु सुखिनः,
सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात अशी विनंती करतो. आणि ओम तत्सत कृष्णार्पणमस्तु. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि इथे मी माझ्या वाणीला विराम देतो.